आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाण्यात श्री गणेशाच्या आगमनानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, बाप्पाची मनोभावे आरती, पूजन, भजन व कीर्तन भक्तिमय वातावरणात साजरे। नागोठाणे रोशन पदकी। नागोठाणे शहरात घरगुती बाप्पाच्या एकूण 2015 एवढ्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। पैकी 710 दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। 7 दिवसाच्या घरगुती बाप्पा एकूण 1305 एवढी स्थापना करण्यात आली। पैकी सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी एकूण 11 एवढ्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे। पैकी 3 सार्वजनिक मंडळ बाप्पाचे विसर्जन हे गौरी गणपतीच्या दिवशी करण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यापासून नागोठाणे शहरात घरगुती व सार्वजनिक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे भजन, कीर्तन, पूजा अर्चना, आरती तसेच मंत्रोपचाराचे आयोजन करण्यात आले आहे। यासोबतच मूर्तीला आकर्षक साज चढवणे, रांगोळी काढणे, सार्वजनिक मंडळामध्ये मंडपामध्ये विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येत आहे। उत्सवाच्या काळात मंडपामध्ये आणि मंदिरात विविध भजने आणि कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत। सुंदर असे देखावे देखील सादर करण्यात आले आहेत। दररोज घरगुती व मंडपाच्या बाप्पासमोर आरती केली जाते आणि मंडळाच्या ठिकाणी विशेष धार्मिक विधी आयोजित केला जातो। अनेक घरगुती गणेश मूर्तीला आकर्षक रंग देऊन आणि विविध प्रकारच्या सजावटीने शृंगार केल्याचे पाहावयास मिळत आहे। मंडळाचे मंडप कलात्मक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने सुशोभित केले आहे। या गणेश उत्सव काळाच्या दिवसामध्ये घरोघरी व मंडपाच्या ठिकाणी दररोज सुंदर रांगोळ्या काढल्या जात आहेत, ज्यामुळे कला आणि संस्कृतीचे प्रदर्शन होत आहे। काही घरामध्ये रोज जागरण करून विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहेत, तर सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी गायन, नृत्य स्पर्धा आणि इतर कला सादर करून गणेश उत्सवात भर घातली जात आहे।